राजकुमार दादा जरी दाखवत असला की तो बदललाय, पण तो बदललाय याची खात्री कशावरून होईल डॅड? मुळात तू का बोलतेस त्याच्याबद्दल? तो सुधारायचा प्रयत्न करतोय, त्याला शांतपणे करू दे. अच्छा, तुला आवडत नाहीये का ते? तसं नाहीये मॉम, मला अमृता वहिनीची काळजी वाटतेय. म्हणजे आता त्या आई होणार आहे, घरात एक नवीन पाहुणा येईल, तो आपल्या सगळ्यांसाठी स्पेशल असणार आहे. आणि अशा चांगल्या प्रसंगी जर राजकुमार दादा परत चुकीच्या संगतीत अडकला आणि अजून आणखी काही चुकीचं का म्हणजे असं का वाटतंय तुला? कारण मी पाहिलंय, मी राजकुमार दादाला एका माणसाशी बोलताना पाहिलं. तो गुंडासारखा दिसत होता आणि राजकुमार दादा खूप चिडून बोलत होता त्याच्याशी. दोघांमध्ये खूप वाद झाले आणि तेव्हा राजकुमार दादाला बघून मला पूर्वीचा दादा दिसला त्याच्यात, म्हणून थोडी काळजी वाटली. ऐश्वर्या, तू उगीच टेन्शन घेऊ नकोस. अगं राजकुमार आता एका गॅरेजचा मालक आहे आणि गॅरेजमध्ये काही सगळेच सुटाबुटातले लोक येत नाहीत. कोणीतरी सुटाबुटात येतं, कोणीतरी फाटक्या कपड्यात येतं आणि प्रत्येक गिऱ्हाईकाशी बोलण्याची पद्धत वेगळी असते. कोणाशी गोड बोलून काम काढावं लागतं, कोणाला 4 शब्द सुनावून काम काढावं लागतं. अगं शेवटी तो त्याच्या धंद्याचा एक भागच आहे ना. एक्झॅक्टली. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत त्याच्याशी बोलावं लागतं आणि तुझ्याशी मी तुला कळेल या भाषेत बोलते बरं का. म्हणजे आधी सुद्धा तुला सांगितलंय की तो प्रयत्न करतोय ना सुधारायचा, मग त्याला प्रयत्न करू दे, तू मध्ये लुडबुड करायची नाहीस. ओके? आणि जमलं तर काहीतरी शिक त्याच्याकडून. नाही म्हणजे तू स्वतःमध्ये जो बदल घडवायचा प्रयत्न करतेयस त्यात कदाचित मदतच होईल तुला. शुअर डॅड, पण मला फक्त अमृता वहिनी आणि येणाऱ्या बाळाची काळजी वाटत होती, म्हणून मी बोलले. नाही नाही, त्यांची काळजी घ्यायला बाळाचे आजी आजोबा आहेत. तू नको टेन्शन घेऊस. आणि तुझं जर का बोलून झालं असेल तर निघ आता. एक वेळ राजकुमार सुधारेल, पण ही मुलगी काही सुधारायची नाही. तिलोत्तमा, लहान बाळाला दृष्ट लागू नये म्हणून आपण त्याला तीट लावतो की नाही, तसंच आपल्या येणाऱ्या नातवंडाला आणि आपल्या अख्ख्या घराण्याला दृष्ट लागू नये म्हणून लावलेली तीट आहे ऐश्वर्या, असं समज. कठीण आहे हिचं. मी सरांशी बोलून कॉल करतो. सॉरी सर, पण तुम्ही इतक्या गडबडीत शूटिंग सुरू करायचा निर्णय का घेतलात? डोंट गेट मी रॉंग, बट एवढ्या शॉर्ट नोटीसवर हे सगळं जमवून आणणं फार अवघड आहे सर. आपण कसं करणार हे? हे बघ, ते मला काय माहित नाही. दॅट इज युअर लुकआउट. शूटिंगच्या तारखेमध्ये काही बदल होणार नाही, काही ॲडजस्टमेंट नाही, नो कॉम्प्रोमाइजेस, नो चेंजेस. अरे तुला माहित नाही, या संधीची मी कित्येक वर्षापासून वाट बघतोय. ते माफ करा सर, पण मला काही कळलं नाही. अरे बऱ्याच वर्षानंतर आमच्यात युद्ध सुरू झालंय. युद्ध? कोणाकोणाचं? ताराच्या आईचं आणि माझ्यात. काय? आणि हे युद्ध यावेळी मी जिंकणार. सॉरी सर, पण ताराच्या आईचा आणि तुमचा काय संबंध? खूप जवळचा आणि चांगला संबंध आहे. म्हणजे हा काय प्रकार आहे? मी समजलो नाही सर. मी ताराचा बाप आहे, सुमंत वझे. काय? तुम्ही आणि ताराचे वडील? पण हे ताराला माहित माहिती नाहीये आणि तू तिला सांगूही नकोस, नाहीतर तुझा जॉब जाईल. ऑफकोर्स सर, मी ते सांगणार नाही. बट सर, हा काय प्रकार आहे? तुम्ही मला सांगू शकता? या असं म्हणतात फक्त माझ्या ताराचे सूर गुंजतील, इतर कुणाच्याही सुरांना ती परवानगी नाही. तुला काय वाटतं, तू सावलीपासून गाण्याची संधी हिसकावून घेतेस, पण तिच्यात असलेली कला ती कशी काय हिसकावशील? याद राख, तू तयार केलेलं जग
एक ना एक दिवस नक्की कोसळणार. तारा सुद्धा तुझ्यापासून दूर जाणार. तसा आज मी जातो. भैरवीच्या इगोमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. छान चालला होता रे माझा संसार, पण तिला तिच्या घराण्याचा वारसा माझ्या मुलीवर म्हणजे तारावर लादाचा होता. ताराला गाण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण फक्त आणि फक्त तिच्या इगोमुळे तिने ताराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. बाप असून शांत हो, तू का हायपर होतीयस एवढी? हे बघ, तुझं म्हणणं बरोबर आहे आणि मला ते पटतंय. कोणीही तुझं ऐकून नाही घेत, पण कदाचित कोणाला तुझी बाजूच माहीत नसेल म्हणून ते ऐकून घेत नसतील. डार्लिंग, मला काय वाटतं माहितीये का, की तू तुझी बाजू सगळ्यांसमोर मांड. कारण आता काय झालंय माहितीये, तू जेव्हा आधी गाणं गायला नकार दिलास ना, तेव्हा सगळ्यांना खूप वाईट वाटलं होतं. पण मोर इम्पॉर्टंटली सगळ्यांनी तुला समजून घेतलं होतं. मग तू पुन्हा गाणं गायला तयार झालीस तेव्हा सगळे किती आनंदात होते, आठवतंय ना तुला? आणि आता परत तू गाणं गायला नकार देतेस तेव्हा सगळ्यांना तुझी बाजू माहिती असायला पाहिजे ना, की तू हे सगळं का करतेस. म्हणून मला काय वाटतं माहितीये का, की तू तुझी बाजू सगळ्यांसमोर मांड, आणि तेही लवकरात लवकर. नाहीतर काय होईल माहितीये का, उगाच सगळ्यांच्या मनात तुझ्याविषयी गैरसमज निर्माण होतील, आणि मला ते नकोय. तू तरी आहेस ना माझ्यासोबत? खरं खरं सांग. हो, ऑफकोर्स आहे. तू कुठलाही निर्णय घे, मी कायम तुझ्या बरोबर. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.